जय महाराष्ट्र मंडळी. केस गळती ही वेगवेगळ्या कारणांनी होते. महिला असो वा पुरुष सगळेच आजकाल केस गळतीच्या समस्येने हैराण आहेत. खास करून हिवाळ्यात केस गळतीच्या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. मग लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू लावतात. परंतु केस गळती ही काही लोकांनी अनुवंशिक असते आणि काही लोकांना केस गळती ही टेन्शनमुळे होते. परंतु बुलढाणा येथे एक नवीन प्रकार समोर आलेला आहे. सध्या बुलढाणा येथे शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत 3 दिवसात टक्कल पडत आहे. त्यामुळे आता हा कोरोना HAPV ह्या रोगापेक्षा आता आणखीन कोणता नवीन रोग बुलढाणा जिल्ह्यात आला आहे असा प्रश्न सर्वांना पडत आहे. चला तर पाहूयात बुलढाणा जिल्ह्यामध्ये नक्की झाले तरी काय, सर्वांचीच केस का गळू लागले आहेत. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि काठोरा या गावामध्ये केस गळतीच्या आजाराची लागण झालेली आहे. या गावातील लोकांनी तक्रारी केल्या आहेत की एकदा केस गळती सुरू झाली की काही दिवसांमध्ये संपूर्ण टक्कल पडत आहे. या गावातील 5 ते 50 नागरिकांना या लागण झाल्याच्या समोर आलेलं आहे. या आजारामध्ये पहिल्यांदा डोकं खाजवते, नंतर सरळ केस हातात येऊ लागतात. त्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी संपूर्ण केसांना टक्कल पडत आहे. केस गळतीचा त्रास झालेल्या भोनगावचे रहिवासी दिगंबर इलामे यांनी सांगितले की माझे केस गळत होते, म्हणून दवाखान्यात दाखवण्यासाठी गेलो. मी एक दिवस शॅम्पू लावला होता, त्यामुळे केस गळत होते. मला दुसऱ्या कोणत्या कारणामुळे केस गळत आहेत असं वाटलं नाही. याआधी कधीच आमच्या गावात अशा पद्धतीने केस गळती झाली नाही. आमच्या गावात सुमारे 25 लोकांना हा त्रास होत आहे. पहिल्यांदा एक दिवस डोकं खाजवतं आणि मग केस गळू लागतात. मला मोठं टक्कल पडलं होतं, पण आता पुन्हा केस येऊ लागलेले आहेत. आमच्या गावात खारट पाणी येतं, त्यामुळेही असं होऊ शकतं. डॉक्टरांनी अजून याचं कारण शोधून काढलेलं नाही. केस गळतीला घाबरून काही जणांनी थेट टक्कल करण्याचा निर्णय घेतला. टक्कल केल्यानंतर डोक्याची खाज कमी झाली आणि पुन्हा केस नियमित वाढू लागले, असंही एका रुग्णाने सांगितलं. केस गळतीचा त्रास सुरू झाल्यानंतर टक्कल केलेल्या मारुती इलामे यांनी सांगितलं आहे की 8 ते 10 दिवसापूर्वी मला केस गळतीचा त्रास सुरू झाला. डोकं खाजवू लागलं आणि मग मी टक्कल केलं. केस एवढे गळत होते की केसाचा पोंचकाच हातात येत होता. आता डोक्याची खाज बंद झाली आहे आणि पुन्हा केस वाढत आहेत. टक्कल केल्यापासून डोक्याला कसलाही त्रास नाही. मी कसलाच शॅम्पू वापरत नाही. गेल्या काही दिवसात तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झालेली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे, त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शॅम्पूने असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडालेली आहे. तसेच तिन्ही गावातील केस गळतीच्या समस्येबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोहोचले. त्यांनी सर्वेक्षणासोबतच आरोग्यविषयक सल्ला दिलेला आहे. लक्षणानुसार औषधोपचारही सुरू केला. या समस्येवर त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. बुलढाणा येथे कोणत्या कारणामुळे आजाराची लागण झाली हे पाहू. या गावात पाणी अतिशय खारट असल्याचे बोलले जात आहे. या गावातील पाण्याचा स्रोत दूषित आहे का, तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे. तसेच डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे काही शॅम्पू वापरण्यात आल्यामुळे किंवा पाणी खराब असल्यामुळे टक्कल पडत आहे, परंतु आता या गावातील रिपोर्ट अजून आलेला नाही. तर काही डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की एकाच कुटुंबात एकच टॉवेल किंवा कंगवा वापरल्याने देखील केस गळती होत आहे. तर बहुतांश रुग्णांना हिवाळ्यामध्ये होणाऱ्या टीनिया कार्पोरिस, टीनिया कॅपेटिस, पिटियासिसी कॅपेटिस अशा आजारांची लागण झाल्याचं दिसून येत आहे. तर मंडळी, अशा केस गळतीचा प्रकार चालू झाला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. सध्या सगळीकडेच थंडी आहे आणि थंडीच्या दिवसात केसांमध्ये थोड्याफार प्रमाणात कोंडा झालेला दिसून येतो. त्यामुळे अशा आजारांपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये नक्की टक्कल हा व्हायरस आला आहे की पाणी किंवा शॅम्पूने केस गळत आहे असे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.